फोटोग्राफी म्हणजे लाईटचा खेळ. कॅमेरा जितका चांगला असणं महत्त्वाचं आहे, तितकं लाईट समजणं सुद्धा महत्त्वाचं आहे. फोटोग्राफीमध्ये लाईटचं महत्त्व काय आहे? आणि फोटोग्राफी म्हणजेच लाईटिंग आहे. जर का आपल्याला लाईटिंग व्यवस्थित माहिती असेल, तर आपण फोटोग्राफी उत्तमरित्या करू शकतो. तर जितकं महत्त्व कॅमेऱ्याचं आहे, तितकंच लाईटिंगचं आहे. तर आजच्या आपण या भागामध्ये, या गप्पांमध्ये लाईटिंगचं महत्त्व, त्या कशा वापरायच्या आणि किती गरजेच्या आहेत, याबद्दल जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फोटोग्राफी गप्पामध्ये. मी प्रमोद गायकवाड. आज वेडिंग फोटोग्राफी लाईटिंग या विषयावर आपल्याला सांगणार आहे. वेडिंग फोटोग्राफीमध्ये कॅमेरा तर महत्त्वाचा आहेच, पण लाईटिंग ही तितकीच महत्त्वाची. तर मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की सर, लाईटिंग कोणती वापरायची, लाईटिंगसाठी किती खर्च येईल. तर आज आपण सविस्तर असं समजून घेऊया की वेडिंग फोटोग्राफीमध्ये लाईटिंग किती महत्त्वाची आहे. लाईटिंग तर फोटोग्राफीमध्ये प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची आहे, कारण फोटोग्राफी म्हणजे प्रकाशाचा खेळ, जसं आपण सांगितलेलं आहे. तर हा प्रकाशाचा खेळ आपल्याला किती गरजेचे आहे, तर आपण आजच्या भागामध्ये ते पहिलं समजून घेऊया. वेडिंग फोटोग्राफीमध्ये आपल्याला लाईटिंग कुठे कुठे वापरणं गरजेचे असते, जसं की ब्राईड रूमचे पोर्ट्रेट्स घ्यायचे आहेत, आपल्याला कपल शूट्स घ्यायचे आहेत आणि ग्रुप फोटोज घ्यायचे आहेत किंवा आउटडोअर फोटोशूट करायचं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी, जवळपास सगळ्याच ठिकाणी, फार कमी आहे की जिथे आपल्याला लाईटिंग वापरायची गरज पडत नाही, जी तशी गरजेची असते. पण आपण कधी कधी आळस करतो, असं समजा की आपण ती नाही वापरत. तर ह्या लाईटच्या प्रकारांबद्दल किंवा ही लाईट कशी वापरली पाहिजे याबद्दल आज आपण जाणून घेऊया. वेडिंग फोटोग्राफीमध्ये तुम्ही एका फ्लॅशचा यूज करून खूप छान रिझल्ट देऊ शकता. फ्लॅशचा रिझल्टमध्ये तुम्ही जर का त्याच्यात अजून एखादा फ्लॅश घेतला, तर ट्रिगरचा यूज करून तुम्ही त्याला कट लाईट किंवा स्टुडिओ लाईटचा फील देऊ शकता, जेणेकरून ते फोटोग्राफ्स खूप नॅचरल वाटतील. शक्यतो बाउन्स फ्लॅश करायचा प्रयत्न करा, ज्याच्यामुळे फोटोला खूप नॅचरल फील येईल. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत की स्टुडिओ लाईट्स ज्या आहेत त्या आपण त्याच्यामुळे आपण ग्रुपसाठी किंवा मोठे मोठे ग्रुप्स असतील किंवा ब्राईड ग्रूमचे पोर्ट्रेट्स काढायचे असतील, अगदी ते प्री वेडिंगला तर यूज होतातच, बट वेडिंगमध्ये पण त्याचे खूप छान रिझल्ट्स आहेत. फक्त त्याची टेक्निकली तुम्हाला माहिती घेता आली पाहिजे आणि थोडंसं खर्चिक सुद्धा आहे. तर मी असं सजेस्ट करेन की जसं पहिल्यांदा आपण जर का फ्लॅश फोटोग्राफीने सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आपण स्टुडिओ लाईटकडे वळलो, तर फ्लॅश फोटोग्राफीमुळे थोडंफार तुम्हाला लाईटचं नॉलेज येईल आणि मग तुम्ही स्टुडिओ लाईट्सकडे वळला, तर तुम्हाला बऱ्यापैकी ते अंदाज आलेला असतो. कारण प्रकाशाचा खेळ हा समजणं फार कारण कसं आहे, नुसता स्टुडिओ लाईट्स घेतली तर नुसता फ्लॅश जरी घेतले तर तो कोणत्या अंतरावर ठेवायचा किंवा कोणत्या दिशेने तो आला पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करायचा. मी सगळ्यात शेवटी तुम्हाला याच्यावर एक टिप्ससुद्धा देणार आहे. आता आपण म्हणजे माहिती करून घेऊया हॅलोजन्स किंवा पोर्ट्रा लाईट्स वगैरे ज्या गोष्टी आहेत, त्या लाईट्स पण आपण चालू शकतो. म्हणजे सगळ्यांनाच काही शक्य नाही आहे स्टुडिओ लाईट्स घेणं. बट सध्या आपण ती फार कमी प्रमाणात यूज करतायत, बट व्हिडिओग्राफरना ती फार गरजेची असते. सो तुमचं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमध्ये जर का तुम्ही हॅलोजन लाईट्स किंवा पोर्ट्रा लाईट्स वापरत असाल, तर दोघांचंही काम होऊ शकतं आणि कमी बजेटमध्ये होऊ शकतं. पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक असं डिसएडव्हान्टेज मिळतं की लाईट हा पर्टिक्युलर ठिकाणी नाही, तर तो सगळीकडे स्प्रेड होतो. पण त्यात पण खूप तुम्ही कलात्मक रीतीने काम करू शकता. जर का तुम्ही 2 किंवा 3 लाईट यूज करत असाल, तर त्या 3 लाईट्सच्या द्वारे किंवा एक सिंगल हॅलोजनद्वारे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पण करू शकतो. त्यामध्ये डिफ्युजर म्हणून अम्ब्रेला वापरल्यात तर आपल्याला खूप छान रिझल्ट येतो. कारण आपल्याकडे जर का ते बजेट नसेल, तर हॅलोजनवरती आपण खूप छानरित्या किंवा पोर्ट्रा लाईटवर खूप छानरित्या करू शकतो. त्यासाठी मी पहिल्यापासून सांगत आलो की शिकायची तयारी आणि प्रॅक्टिस फार. आत्ता बाजारामध्ये म्हणजे आधीपासून खूप लॉन्च झालेल्या आहेत, ज्या पॉकेट लाईट्स वगैरे म्हणा किंवा LC500 LED लाईट्स किंवा अगदी तुमच्या AD200 सारख्या स्टुडिओ लाईट्स सारख्या ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, त्या गोष्टीसुद्धा खूप छान रिझल्ट देऊ शकतात. बट वेडिंगमध्ये कोणत्या वापरायच्या आणि त्या आउटडोअरसाठी म्हणजे प्री वेडिंगसाठी कोणत्या वापरायच्या, हा फरक आपल्याला कळला पाहिजे. म्हणजे अगदी युनिट्स वगैरे ज्या काय मोठ्या लाईट्स आहेत स्टुडिओच्या, AD600 AD300 ह्या गोष्टी आणि AD200 यांच्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. ज्यांना कोणाला ह्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याच्याबद्दल नक्की माहिती देईन. पण कोणत्या लाईट्स कधी आणि कोणत्या क्षणी वापरायच्या, कारण बऱ्याचदा असं दिसतं की मुलांकडे लाईट्स आहेत, बट त्या कधी वापरायच्या आणि कशा वापरायच्या, आणि आहेत तर त्या नुसताच वापरायच्या.
तर असं नाही पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी फरक असतो आणि त्यामुळे त्या कंपनीने दिलेले आहेत. तर त्यातल्या त्यात कमी बजेटमध्ये सुद्धा खूप चांगल्या लाईट्स भेटतात. पण आपण पहिल्यापासून सांगत आलो की जेवढं कमी बजेट तितका रिझल्ट पण तुम्हाला तसाच मिळणार आहे. हॅलोजन हा एक उत्तम पर्याय असू शकतो तुम्हाला वापरायला. बट लाईट गेली किंवा जिथं व्होल्टेजचा इश्यू आहे तर तो खूप मोठा इश्यू होतो. सो माझ्या मित्रांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे की त्यासाठी काहीतरी ऑप्शनल तुमच्याकडे तयार पाहिजे. सो तर माझ्या हिशोबाप्रमाणे कॅमेरा, लेन्स आणि फ्लॅश किंवा 2 फ्लॅशमध्ये तुमचं काम होऊ शकतं. त्याच्यापेक्षा थोडंसं अपग्रेड व्हायचं असेल तर कॅमेरा, लेन्स, फ्लॅश आणि ऑब्वियसली 2 हॅलोजन विथ अम्ब्रेला. कारण नुसतं हॅलोजनने आपण जर का हॅलोजन टाकून बघा किंवा हॅलोजन बघतो, बऱ्याचदा मी असं बघतो की व्हिडिओग्राफर सांगतात की अरे लाईट कमी पडते आणि मग फोटोग्राफरला ते सांगतात की नाही मग अम्ब्रेला नको लावायला. तर तिथल्या त्या अनबॅलन्स लाईटिंगचा विचार करून माझ्या मते एक मोर दॅन 50% तरी कार्यक्रमामध्ये तुम्हाला त्या व्होल्टेजचा इश्यू नसेल तर अम्ब्रेला लावूनच शूट करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक सॉफ्ट लाईट मिळतो आणि खूप छान रिझल्ट येतो आणि फोटोग्राफरचं सुद्धा काम होतं. पण मी बऱ्याचदा असं बघतो की जेव्हा हॅलोजन लावला जातो किंवा पोट्रा लाईट्स लावल्या जातात, अम्ब्रेला लावले जातात, तेव्हा आमचे फोटोग्राफर्स फ्लॅश वापरत नाही. सो असं का बरं ते मला अजून कळलेलं नाही. पण त्या फ्लॅशचा यूज काय होऊ शकतो किंवा त्यातून किती छान रिझल्ट्स येतो तो एकदा नक्की ट्राय करून बघा. तिसरी गोष्ट म्हणजे पण स्टुडिओ लाईट्स किंवा आउटडोर लाईट्स या थोड्याशा प्रोफेशनलिझमकडे घेऊन जातात. बट त्या तुमच्या बजेटनुसार तुम्ही त्या यूज करू शकता. आणि असं काही नाही की जर का लाईट्स नाही वापरल्या तर फोटो चांगले येत नाही. आपण आधीच सांगितलं की कॅमेऱ्यापेक्षा कॅमेऱ्याच्या मागचा माणूस खूप महत्त्वाचा आहे की तो काय लेवलने काम करतोय किंवा कसा काम करतोय, त्याची त्या इव्हेंटकडे, त्या दिवसाकडे बघायची काय म्हणजे भावना आहेत, तो कस्टमरला कसा समजून घेतोय आणि मग तो लाईटचा कसा खेळ करतोय. कारण लाईट ही शेवटी तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी महत्त्वाची आहे. म्हणजे आता आपण कॅमेरा बोललो, लेन्सेस बोललो, सगळं बोललो, पण तुमची लाईटिंग पण त्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि लाईटिंगच्या खेळावरतीच आपण बऱ्यापैकी आपल्या कस्टमरला खूप चांगलं काम देऊ शकतो. मग म्हणजे मला आता असं सांगायचं आहे की लाईटिंग घेणं महत्त्वाचं आहे तर नाही, लाईटिंग घेणं तर महत्त्वाचं आहे, पण लाईट समजणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रकाशाशी खेळता आलं पाहिजे की अगेन्स्ट लाईटशी काय काम करायचं असतं किंवा बॅकग्राऊंड लाईट्स कशी वापरायची असते. किंवा बऱ्याचदा असं असतं की स्टेजवर ते बॅकग्राऊंडला लाईट्स असतात आणि आमचे व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर म्हणतात की त्या डिस्टर्ब करतात. बट माझं असं सजेशन असतं की त्यावेळी त्या क्लायंटनी किंवा त्या डेकोरेशनवाल्यांनी त्याच्यासाठी खूप खर्च केलेला असतो. त्यांनी काहीतरी डोक्यात ठेवून आले आणि मग आपण इतके छान छान कॅमेरे आणि जर का लाईट वापरून त्या लाईट्स बंद करत असू तर मग आपला काहीच उपयोग नाही. तर त्याच्यावरती सुद्धा कुणाला प्रॉब्लेम असतील तर त्यांनी प्लीज मला कमेंटमध्ये सांगावं, मी त्यांना नक्की उत्तरं देईन. पण कसं असतं की तुम्हाला प्रकाशाशी खेळणं ज्यावेळी जमेल त्यावेळी तुम्ही खूप अत्यंत चांगले फोटोग्राफर होऊ शकता, एक चांगले आर्टिस्ट होऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या आपण वेडिंग फोटोग्राफीमधील लाईट या विषयावरती गप्पा मारल्या किंवा मी काही तुम्हाला मार्गदर्शन केलं. तुम्हाला ते नक्कीच आवडलं असेल. कारण वेडिंग फोटोग्राफीमध्ये जितका कॅमेरा, लेन्स महत्त्वाचे आहे तितकंच लाईटिंगसुद्धा महत्त्वाचं आहे. तर लाईटिंगशी खेळायला पाहिजेत आणि लाईटिंगशी खेळायला म्हणजे लाईटिंगचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे शिका आणि शिकण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा. सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस आहे. स्लॅक सीझनच्या वेळी तुम्ही स्वतः लाईट्स लावा, ऑब्जेक्ट्सला उभे करा आणि त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रॅक्टिस करा. तुम्हाला वेडिंगमध्ये, कारण आपल्याला वेडिंगमध्ये रिटेक घेता येत नाही, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस तुम्ही जर का आत्ता ज्यावेळी तुमचे स्लॅक सीझन चालू असतात त्यावेळी केली तर फार छान गोष्ट आहे. तर आता आपण आजच्या महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागाकडे येऊया की टिप्स विषयी. माझं असं म्हणणं आहे की एक उपयुक्त टिप अशी आहे जी मी वापरतो की तुम्ही तुमचा हात जेव्हा तुम्ही शूटला असता किंवा वेडिंगला असता, आउटडोरला असता, तर तो तुम्ही तुमच्या चेहऱ्यासमोर पकडा आणि त्या चेहऱ्यावरती तुम्ही लक्षात घ्या की ती लाईटिंग कुठून येते आणि ती लाईटिंग जर का तुम्ही तुमचा हात फिरवला तर तुमच्या लक्षात येतं की त्यानुसार ती लाईटिंग चेंज होत राहते आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचे ऑब्जेक्ट्स उभे करा आणि तुमची लाईट्स वापरा आणि त्या लाईट्स वापरून तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट भेटेल. एकदा करून बघा आणि मला सांगा की हा रिझल्ट खूप छान आहे सर. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत ते शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी नेहमी तयार आहे. त्या कमेंट बॉक्समध्ये जर का तुम्हाला काही प्रश्न असेल तर तेही द्या. तर भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.